तर काल तुमच्या भरपूर कमेंट आल्या कुठं जायचं फिरायला, तर आपल्याला जायचं CSMT ला। तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश याला म्हणलं होतं आता तू ना मॅप शोधायला चालू कर, नाही तर आपण परत घरीच येणार नाही। मला वाटलं तर मुंबईमध्ये चांगले रस्ते असं, पण मॅप कुठून घेऊन चालला होता काय माहिती आम्हाला। सध्या तरी आम्ही खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या तिथं होतो, आता आम्हाला जायचं तिथून CSMT ला। हा म्हणतात थांबू, आज सगळा खर्च ना माझ्याकडून, आज तिकीट पण आहे ना मीच काढतो। आम्ही आता ट्रेनची वाटच पाहत होतो, तेवढ्यात आधी त्याचे चैते पण भेटले। ते म्हणतो महेश भाऊ मी तुमचे पण व्हिडिओ पाहतो, म्हणलं मग काय बस का विषयच नाही। आता आपली ट्रेन आहे, आता आम्हाला एकदम फास्ट न्यायला आली, पण काय आम्हाला जागा नाही भेटली भाऊ। हा म्हणतात भाऊ जाऊ दे आपण पुढच्या वेळेस ना 4 व्हीलर मध्येच येऊ, म्हणलं मग तर काय आपण मुंबई फिरूच शकत नाही भाऊ एवढ्या गर्दीत। फायनली आपली ट्रेन आपल्याला आता CSMT घेऊन पोहोचली होती। आज तर सगळं काम ना मॅपवर चालणार, तसं आम्हाला इकडे काही माहित नाही। इथं पण लय मोठा फॅन होता भाऊ, तो नेमकी हवेसाठी लावला होता का नेमकी शो साठी लावला होता काय माहिती। आता ही मुंबईची महानगरपालिका आणि हे CSMT जाऊ द्या, पण ज्यांनी पाहिलं नसतं ना त्यांनी पाहून घ्या। तसं तर पहिल्यांदा मीच पाहिलंय हे सगळं, काही म्हणा भाऊ, पण इथं ना घामच एवढा येतो ना पर फोटो काढायची इच्छाच राहत नाही। हे सगळं पाहून तर लय भारी वाटत होतं बरं का, पण लय भूक लागली होती। मग म्हणलं मुंबईत येऊन वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लं, ते म्हणतो ते भाऊ मुंबईत येऊन काय मग जम्बो वडापाव। वडापावची तब्येत माझ्यापेक्षा चांगली दिसत होती भाऊ, पण मला ना इथे येऊन ही बसच लय आवडली भाऊ। म्हणलं या बस मध्ये एकदा तरी आपल्याला बसायचंच आहे। बस मध्ये बसू म्हणलं नंतर आपण पहिल्यांदा ना फॅशन स्ट्रीटला कपडे घेऊ, स्वस्त स्वस्त म्हणून हे तर लयच महाग कपडे जातात। जाऊ दे आता मी एक लय भारी शर्ट घेतलाय लय स्वस्त, तुम्ही ना आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये पाहा, आताचा व्हिडिओ लाईक करून घ्या। त्यानुसार आपण पहिल्यांदा बघणार ताज हॉटेल, नंतर जाणार गेटवे ऑफ इंडिया। या रस्त्यावरून चालताना ना फक्त एकच वाटत होतं भाऊ इथं लय श्रीमंत लोक राहत असतील, त्यात आम्ही दोघं भाऊ इथून चालले। म्हणल्यावर काही विषय आहे का, जाऊ द्या विषय काय असू द्या, इथं पार ना आम्ही चालून थकलो। त्याला म्हणलं पहिलं काहीतरी थंड पिऊ भाऊ आपण। थंड काय होतं आता आठवण पण बाहेर लागत होतं। ताज हॉटेल तसं बाहेरून बाहेर दिसत होतं बरं का, आतमध्ये जायची इच्छा होती पण एवढा टाइम कोणाकडे। बरं चला तुमची जर इच्छा असेल तर आपण ताज हॉटेलचा ना स्पेशल व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी। मला तर या गोष्टीचं भारी वाटतंय, मी व्हिडिओ बनतोय आणि गर्दी काहीच नाही, किती भारी ताज हॉटेल पण मस्त दिसत होतं। तसं तुम्हाला तर माहिती आपलं कामच भारी आहे। हे ताज हॉटेल समजलं, पण त्याच्या शेजारची बिल्डिंग कशाची होती ते काय समजलं नाही भाऊ। हा आता इंडिया गेट आणि ताज हॉटेल दोन्ही पण एकदम मस्त दिसत होते भाऊ। तसं आम्ही दोघं कसे दिसतो त्याच्याबद्दल तुमचं काय खायला तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का। बाकी एवढे लोक इथं रोजच राहत्या काय नो, ए लाले गोडे इथं एवढं जावं जातं, म्हणलं पहिल्याने हे फळ खाऊन पाहावं लागेल आपल्याला, तसं पण आपण कधी खातोय। याला म्हणलं मायने एकदम चांगले व्हिडिओ काढवो, परत कधी येतो नाही येतो। आदित्य म्हणतो आता डायरेक्ट ना बायको सोबतच येशील तू, तेव्हा काय मग स्पेशल कॅमेरामॅनच ठेवावं लागेल आपल्याला। याला म्हणलं मग आता होईनच लग्न, पण आता तू करून टाक। इथं मस्त गणपती बाप्पांचं दर्शन झालं। याला म्हणलं तुला कशात बसायचं, जातच बसायचं हेलिकॉप्टर मध्ये, तो मला दुसरं हेलिकॉप्टर येऊ राहिले। म्हणलं चालन मग काय त्याच्यात जाऊ आपण। खायची तर काही इच्छा होत नव्हती, नुसतं पिऊच वाटत होतं काही ना काही। चला आता मरीन ड्राईव्हला, तिकडे लय रील स्टार राहते ऐकलंय, म्हणलं याला घेऊन जावा। तशी आमची मंत्रालयात जायची इच्छा होती, पण म्हणलं जाऊ नंतर। आता आम्ही मरीन ड्राईव्हला आलतो, हे दगड दिसले, आता कुठं मरीन ड्राईव्हला आल्यासारखं वाटतंय भाऊ। दिसले असतील दगड तर व्हिडिओ लाईक करून घ्या आता।